क्रीमी सूप, पण क्रीम किंवा कॉर्नफ्लोअर शिवाय सिक्रेट इन्ग्रेडियंट आहे जोवार. आज आपण बनवणार आहोत हेल्दी जोवार व्हेजिटेबल सूप, जो नॅचरली क्रीमी, कलरफुल आणि खूप टेस्टी आहे. मुलांसाठी पण हा एक मस्त होममेड सूप ऑप्शन आहे. नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. चला रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात पहिले एका बाउलमध्ये जोवार फ्लोअर आणि पाणी घेऊन स्मूथ स्लरी तयार करून घ्या. स्लरी बनवताना लम्स राहणार नाही याची काळजी घ्या. ही स्लरी या सूपला क्रीम किंवा कॉर्नफ्लोअर शिवाय नॅचरली क्रीमी टेक्स्चर देते. आता एका पॅनमध्ये थोडंसं घी गरम करा. त्यात बारीक चिरलेले गार्लिक आणि जिंजर घालून छान फ्रेग्रंट होईपर्यंत सॉटे करा. नंतर फाईनली चॉप्ड ओनियन ॲड करून हलकं ट्रान्सल्युसंट होईपर्यंत परता. आता फाईनली चॉप्ड कॅरोट्स ॲड करा आणि 1 मिनिट सॉटे करा. त्यानंतर फाईनली चॉप्ड बीन्स, फाईनली चॉप्ड कॅप्सिकम ॲड करून सगळ्या व्हेजिटेबल्स 2-3 मिनिट चांगल्या परता. अशा पद्धतीने व्हेजिटेबलचा फ्लेवर खूप छान डेव्हलप होतो. आता पाणी ॲड करा आणि चांगलं बॉईल होऊ द्या. सूप उकळायला लागलं की तयार केलेली ज्वारी स्लरी हळूहळू ॲड करा आणि सतत स्टर करा. काही मिनिट शिजवा. बघता बघता सूप नॅचरली थिक, स्मूथ आणि क्रीमी होतो. आता मिक्स हर्ब्स, ब्लॅक पेपर आणि चवीनुसार मीठ ॲड करा. शेवटी गॅस बंद करून फ्रेश लेमन ज्यूस ॲड करा आणि चांगलं मिक्स करा. वाह, बघा, एकदम गरम, क्रीमी आणि कलरफुल हेल्दी जोवार व्हेजिटेबल सूप तयार झालं आहे. जोवारमुळे सूपला नॅचरली क्रीमी टेक्स्चर मिळतो, तर व्हेजिटेबल्समुळे प्रत्येक स्पून फ्लेवरफुल आणि कलरने भरलेला असतो. मुलांसाठी हा एक टेस्टी होममेड सूप ऑप्शन आहे आणि घरातील मोठ्यांनाही नक्कीच आवडेल. जर तुम्हाला आजचं हे जोवार व्हेजिटेबल सूप आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि सगळ्यांसोबत शेअर करा. कमेंट्समध्ये नक्की सांगा तुम्हाला सूपमध्ये कोणत्या व्हेजिटेबल्स ॲड करायला आवडतात. पुन्हा भेटूया एका नवीन हेल्दी ट्रेडिशनल रेसिपीसोबत. तोपर्यंत हेल्दी राहा, ट्रेडिशनल खा आणि कल्चर्ड किचनसोबत जोडलेले राहा. बाय बाय.